नागपूर हिंसाचार प्रकरणातला मास्टर माइंड फहीम खानच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला। यशोदानगरमधलं त्याचं 2 मजली घर बुलडोजरच्या मदतीने पाडून टाकण्यात आलं। मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आणि हिंसाचार प्रकरणातल्या आणखी एका आरोपीचं घर सुद्धा पाडण्यात आलंय। हिंसाचार झाल्यानंतर नागपूर महापालिकेने एका आठवड्यात ही कारवाई केली आहे। घराचं बांधकाम अनधिकृत असल्याचं कारणही देण्यात आलंय। मात्र नागपूर महापालिकेने केलेल्या कारवाईवर विरोधकांनी टीका केली आहे। चुकीला माफी नाही। नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोजर। 2 तासात फहीम खानचं घर जमीनदोस्त। नागपूरमधल्या यशोधरानगरमध्ये सकाळीच बुलडोजर दाखल झाला। नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला। संजय बाग कॉलनीत फहीम खानच्या घरामध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं। महापालिकेनं बुलडोजरनं तोडक कारवाई करत अवघ्या 2-2.5 तासात हे घर जमीनदोस्त केलं। फहीम खानच्या घरामध्ये 86 चौरस मीटरचं अनधिकृत बांधकाम होतं। 2020 मध्ये नागपूर सुधार प्रन्यासचा भाडे करार संपला। त्यानंतर भाडे करार नव्यानं करण्यात आला नाही। नियमानुसार आवश्यक असलेल्या परवानगीशिवाय बांधकामही करण्यात आले। त्यामुळे संपूर्ण इमारत अवैध ठरली आणि त्यामुळेच फहीमचं घर पाडल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे। जो फहीम खान जो दंगल के मुख्य आरोपी थे, तो नागपुर महानगर पालिका की तरफ से उसका घर अतिक्रमित होने की वजह से अभी डिमोलिश किया जा रहा है। तो उसमें पुलिस जो है बंदोबस्त पुलिस ने दिया है। बहुत शांतिपूर्ण तरीके से हो रहा है। पण घर तोडण्याआधी 21 मार्चला महापालिकेनं फहीम खानला नोटीस बजावली होती। त्यामुळे खान कुटुंबियांनी घर आधीच रिकामं केलं। सकाळी फहीम खानच्या घरातलं सामान बाहेर काढण्यात आलं। घराची वीज तोडण्यात आली आणि मग घरावर बुलडोजर चालवण्यात आला। नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाणे अंतर्गत संजय बाग कॉलनी येथे आणि आता आम्ही संजय बाग कॉलनीमध्ये आहोत आणि हे दृश्य आपल्याला दाखवतो। हे जे 2 मजली हे जे समोर जी पोलिसांची गर्दी दिसते आहे आणि महानगरपालिकेचं पथक इथे पोहोचलेलं आहे आणि समोर आपण हे जे पाहू शकतो, हे जे 2 मजली घर दिसतंय हे मोहम्मद फहीम खान यांचं आहे। मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी या स्थानीय पक्षाचा तो शहराध्यक्ष आहे। त्याच्यावरती हिंसाचार भडकवल्याचा, लोकांना चिथावणी दिल्याचा आणि सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून हिंसाचारासाठी गर्दी जमवल्याचा आरोप आहे। नागपूरच्या हिंसाचारामध्ये फहीम खान हा प्रमुख आरोपी आहे। पोलिसांच्या FIR नुसार अल्पसंख्याक डेमोक्रेटिक पार्टी म्हणजेच MDPचा नेता फहीम शमीम खाननं सगळ्यात आधी 50 ते 60 लोकांचा जमाव पोलीस ठाण्यात जमा केला। औरंगजेबाच्या थडग्यासमोर आंदोलन करणाऱ्या लोकांवर कारवाईची मागणी करत त्यांनी घोषणाबाजी सुरू केली। या दरम्यान पोलिसांनी शांतता राखण्याच्या सूचना दिल्या। मात्र दुपारी 4 वाजता फहीम शमीम खान यानं दंगल भडकवण्याच्या उद्देशानं 400 ते 500 लोकांना एकत्र केलं। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी गर्दीकडून प्रक्षोभक घोषणा देण्यात आल्या। पोलिसांविरोधात संतापाची भावना पसरली। आता हिंदू आणि पोलीस यांना सोडलं जाणार नाही असंही सांगण्यात आलं। त्यानंतर जमाव अधिकच आक्रमक झाला आणि पोलिसांवर शस्त्र आणि दगडफेक करायला सुरुवात झाली। फहीम खान बरोबरच दंगलीतला दुसरा आरोपी युनुस अब्दुल हाफिज याच्या घरावरही बुलडोजर चालवण्यात आला। युनुसचं महाल परिसरात 3 मजली घर आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी फहीम खानचं घर नागपूर पोलिसांच्या मदतीनं महानगरपालिकेनं जमीनदोस्त केलं आहे। आता या प्रकरणातला दुसरा आरोपी त्याचं घर सुद्धा महाल परिसरातलं हे पाडण्यात येत आहे। या ठिकाणी नागपूरच्या महाल परिसरामध्ये युनुस अब्दुल हफीजचं हे ग्राउंड हे 3 मजली घर आहे, खालचा मजला पकडून, आणि हे 3 मजली हे जे घर आहे यातला बाल्कनीचा जो भाग आहे तो अवैधपणे बांधण्यात आलेला आहे। नागपूरमधल्या या बुलडोजर पॅटर्नवर विरोधकांनी मात्र टीका केली आहे। सरकारची कारवाई एकतर्फी असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। तर प्रशांत कोरटकर आणि वाल्मिक कराडच्या घरावर बुलडोजर चालवणार का असा सवाल काँग्रेसनं केलाय। दंगल दोन्ही बाजूने घडलेली आहे। दंगलीची ठिणगी ही दोन्ही बाजूंनी पडलेली आहे।
हे लक्षात घेतलं तर सरकार एकतर्फी कारवाई करते. दंगलखोरांवरती बुलडोजर किंवा त्यांच्यावरती ॲक्शन व्हायला पाहिजे. पण दंगलीची सुरुवात ज्यांनी केली ते तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते तुमच्या विचारांचे समर्थक आहेत. औरंगजेबाच्या कबरेचा मुद्दा कोणी काढला? ते तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. चिथावणी तुमच्या मंत्रिमंडळातल्या सहकार्याने दिलेली आहे. जा कोकणात बुलडोजर पाठवा ना. मग विषवल्ली कुठून पसरत आहे? काय गरज होती त्या ठिकाणी या सगळ्या मंडळींना तिकडे त्या औरंगजेबाच्या प्रतीकात्मक कबर जाळायची आणि तिथून आग लावायची काय गरज होती? आणि त्यानंतर मात्र तुम्ही त्यांचे घरं ताळणार. काढा अतिक्रमण. जे जे अतिरेकी आहेत कोणाला त्याचे अतिक्रमण तुम्ही काढू शकले नाहीत, त्यांच्या जागा लिलाव करू शकले नाहीत. आणि आत्ता मात्र आणि आपण त्याचं घर आपण अतिक्रमण म्हणून फोडत असाल तर मग तुम्ही त्या वाल्मिक कराडचं घर फोडलं काय खुनी माणसाचं? प्रशांत गोरटकरचं घर फोडायची हिंमत दाखवणार काय? हाही खरा प्रश्न येतो. त्यामुळं मला तरी असं वाटतं की ही कायदा आहे, तुमच्या हातात सत्ता आहे, त्यामुळं तुम्ही काही कराल हे चुकीचं आहे. हिंसाचारातल्या आरोपींच्या घरावर आता बुलडोजर चालणार आहे. शहरं अस्वस्थ करणाऱ्यांची त्यामुळे खैर नाही. या कारवाईच्या माध्यमातून सरकारला दंगेखोरांना एक कडक मेसेज द्यायचा आहे. मात्र नागपूर हिंसाचाराच्या आधी नागपूर महापालिकेला ही अनधिकृत बांधकामं दिसली नाहीत का? हा सुद्धा एक प्रश्न आहे. नागपूरहून प्रवीण मुधोळकरसह संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.